राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला। अजित पवारांनी पक्षावर दावा करत वेगळी चूल मांडली। सोबतच अजितदादा राष्ट्रवादीचे अनेक आमदार सोबत घेत भाजप सोबत सत्तेत सामील झाले। त्यानंतर लागल्या लोकसभा निवडणुका, त्यात राष्ट्रवादीला केवळ एका खासदारावर समाधान मानावं लागलं। तेव्हा विधानसभेच्या निवडणुका हे महत्त्वाचं टार्गेट अजित पवारांच्या समोर उभं ठाकलं होतं। त्यावेळी अचानक अजित पवार गुलाबी रंगाचं जॅकेट घालून प्रचार करू लागले। त्यानंतर एक नाव समोर आलं, ते डिझाइन बॉक्सचं। आता या डिझाइन बॉक्सचे सर्व आहेत नरेश अरोरा। आता नरेश अरोरा कोण, तर जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी नेहा आणि तुम्ही बघत आहात UCN न्यूज। नरेश अरोरा यांचं नाव सध्या राज्याच्या संशयास्पदरित्या अचानक चर्चेत आलं आहे। आता हे नाव अचानक चर्चेत येण्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादीचे नेते असलेल्या अमोल मिटकरींना वारंवार केलेल्या गंभीर आरोपामुळे। अजित पवारांचं अकाली निधन झालंय, त्यानंतर बारामतीतील नरेश अरोरा हे प्रफुल्ल पटेलांसोबत दाखल झाले होते। त्यावेळी त्यांनी घातलेलं जॅकेट आणि चष्म्यावरून अमोल मिटकरींना निशाणा साधला होता। आता सवाल असा आहे की नरेश अरोरा नेमके आहे तरी कोण? मिळालेल्या माहितीनुसार नरेश अरोरा हे एक राजकीय रणनीतिकार आहे। त्यांचं काम असतं राजकीय पक्षांसाठी रणनीती आखणे, निवडणुकांचे पॅनल बनवणे आणि राजकीय परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेण्यास मदत करणे। असं म्हटलं जातं की ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी राजकीय रणनीती आखण्याचं काम पाहतात। म्हणजेच ते थेट राजकारणात दिसत नसले तरीही पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावतात। आता येतो या प्रकरणातील सर्वात चर्चेचा भाग, तो म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेला आरोप। मिटकरी यांच्या मते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर नरेश अरोरा यांची भूमिका संशयास्पद वाटते। त्यांनी असा दावा केला आहे की अरोरा सध्या सार्वजनिकपणे कुठेही दिसत नाहीत आणि त्यांच्या हालचालीबद्दल स्पष्ट माहिती उपलब्ध नाही। याशिवाय मिटकरी असंही म्हणाले आहेत की राष्ट्रवादीच्या काही महत्त्वाच्या बैठका तसंच कार्यक्रमांमध्येही नरेश अरोरा उपस्थित नव्हते। त्यामुळेच त्यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। मिटकरींच्या आरोपांमध्ये आणखी एक मुद्दा समोर येतोय, तो म्हणजे नरेश अरोरा यांच्या काही निर्णयामुळे राष्ट्रवादीत वाद निर्माण झाले होते। म्हणूनच त्यांनी अरोरा यांचा शोध घेण्याची गरज असल्याचं सुचवलं आहे। महत्त्वाचं म्हणजे हा मुद्दा अजित पवार यात असताना देखील समोर आला होता, कारण विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला यश मिळाल्यानंतर नरेश अरोरा यांनी अजित पवारांच्या खांद्यांवर हात ठेवून फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता। त्यानंतर अमोल मिटकरींनी ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर पक्षातून मिटकरींना याबाबत समज दिल्याचं बोललं जातंय। त्यामुळे मिटकरींनीही हे ट्विट डिलीट केलं होतं। अजित पवारांच्या अकाली निधनानंतर मिटकरींनी पुन्हा एकदा अरोरा यांना संशयाच्या पिंजऱ्यात उभं केलंय। मात्र इथे एक गोष्ट स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे, हे सर्व मुद्दे सध्या आरोप म्हणून समोर आले आहेत। या संदर्भात कोणतीही अधिकृत पुष्टी किंवा ठोस पुरावे सार्वजनिकरित्या समोर आलेले नाहीत। मात्र अमोल मिटकरींनी केलेले आरोप विचार करायला भाग पाडणार आहे। तुम्हाला काय वाटतं? अमोल मिटकरी करत असलेले आरोप खरे आहेत की खोटे? अजित पवार अपघात प्रकरणात नरेश अरोरा यांची भूमिका संशयास्पद वाटतं का? मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन घडामोडींसाठी UCN न्यूजला सबस्क्राइब करा।